नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर या सब्जेक्टच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण स्टील स्ट्रक्चरचे सगळे फंडामेंटल्स आपण क्लिअर केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपल्याला स्टील स्ट्रक्चरचे देखील 10 प्रकारचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत जे फॅक्टरीमध्ये इझिली अवेलेबल होतात, जे मॅन्युफॅक्चर केले जातात, तयार केले जातात. तर ते 10 प्रकारच्या सेक्शनबद्दल आपल्याला या ठिकाणी ब्रीफमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जात असतो की एक्सप्लेन दी हॉट रोल्ड स्टील सेक्शन्स. म्हणजे हे जेव्हा एक्सप्लेन करायला सांगतात तर त्यावेळेस तुम्हाला हे 10 सेक्शन जे आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेचं आहे, जे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की एक स्टील टेबल असतो, तो स्टील टेबल तुम्ही डाउनलोड करून घ्या. आपल्या ॲपमध्ये पण मी तो प्रोव्हाइड केलेला आहे. तो स्टील टेबल, त्याची हार्ड कॉपी जी आहे ना ती तुम्ही प्रिंट करून घ्या, स्वतःसोबत ठेवत चला. ह्या सगळ्या प्रकारचे जे सेक्शन्स मी आज इथं तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे यांची कंप्लीट इन्फॉर्मेशन तिथं अवेलेबल आहे. त्यांचा एरिया, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याची रेडियस ऑफ गायरेशन, त्याचं युनिट वेट, डेन्सिटी वगैरे वगैरे सगळं काही, तर ते आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना लागत असतं. मग आता आपण सुरुवात करूया. तर बघा, हे 10 प्रकारचे सेक्शन्स कसे. सगळ्यात पहिल्यांदा इंडियन स्टँडर्ड हॉट रोल्ड स्टील आय सेक्शन. ओके, सो आय सेक्शन हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला जात असतो. मोस्टली याला बीम सेक्शन म्हटलं जातं. ॲज अ बीम म्हणून आपण याला यूज करत असतो, बट काही ठिकाणी कॉलम म्हणून सुद्धा आय सेक्शन वापरला जात असतो. तर आय सेक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस करतात आणि यूज सुद्धा करतात. सेकंड आहे इंडियन स्टँडर्ड रोल्ड स्टील चॅनल सेक्शन. सो चॅनल सेक्शनला सेकंडरी बीम सेक्शन म्हणतात. ज्या ठिकाणी लाईट ट्रान्सवर्स लोड येणार आहे, म्हणजे लाईट लोड असणार आहे, जिथे तुम्ही आय सेक्शन वापरू नाही शकत किंवा काही गरजच पडत नाही, तिथं आपण चॅनल सेक्शन यूज करतो. खास करून रूफ ट्रसेसमध्ये जो काही पर्लिन असतो, पर्लिन ज्यावरती शीट टाकली जाते, किंवा लिंटल बीम म्हणून सुद्धा आपण याचा यूज करत असतो चॅनलचा. टी सेक्शन, ज्या ज्या ठिकाणी हँगर टाईप कनेक्शन्स असतील तिथं टी सेक्शनचा वापर केला जातो. देन अँगल सेक्शन आहे, हॉलो सेक्शन्स आहेत, मग ते टॅब्युलर सेक्शन म्हणतात त्याला, किंवा बॉक्स सेक्शन. सर्क्युलर सेक्शन असेल, रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर सेक्शन, जे की हॉलो असतात. नेक्स्ट फ्लॅट आहे, स्ट्रीप आहे, प्लेट आहे, बार्स आहेत आणि शीट आहेत. तर असे एकूण 10 प्रकारचे सेक्शन्स आहेत. याला डिटेलमध्ये आपण आता इथं समजून घेऊया. सुरुवात करतो मी सगळ्यात पहिल्यांदा इंडियन स्टँडर्ड रोल्ड स्टील आय सेक्शनपासून. आय सेक्शन, आणि याच आय सेक्शनला मित्रांनो काय म्हटलं जातं? बीम सेक्शन म्हटलं जातं. का त्याला बीम सेक्शन म्हणतात ते सुद्धा आपण इथं डिस्कस करूया. सगळ्यात आधी बघा, तुम्हाला खूप चांगलं क्लिअर होईल. मी इथं गुगलवरनं बऱ्याचशा इमेजेस जे आहेत ना इथं मी ॲड केलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला चांगलं प्रॉपर व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. तर बघा, हा ॲक्च्युअलमध्ये असणारा हॉट रोल्ड स्टील आय सेक्शन हा ॲक्च्युअलमध्ये असा असतो. ठीक आहे, हा आय सेक्शन. तर तुम्ही बघू शकतात, आता मी इथं ड्रॉ करत असताना फक्त प्लेट घेतल्यात. सो रेक्टँगल एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. सो एक जॉमेट्रिकली एक आय सेक्शन मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बट ओरिजिनली जो काही आय सेक्शन असतो, स्टील आय सेक्शन, इट इज नोन ॲज अ हॉट रोल्ड स्टील आय सेक्शन. तो ॲक्च्युअली असा असतो. तुम्ही इथं बघू शकतात, बघा एक प्रकारचा कर्वेचर आहे. या प्रकारचा इथं कर्वेचर तुम्ही डायरेक्टली बघू शकतात, बरोबर. हा कर्वेचर तुम्ही बघू शकतात. या कर्वेचरला फिलेट म्हणतात. फिलेट तो का प्रोव्हाइड करतात ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. आधी याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. आता बघा, हा जो आय सेक्शन आहे, आय सेक्शन, या आय सेक्शनमध्ये 2 महत्त्वाचे ॲक्सिस मी इथं मार्क केलेले आहेत. 2 ॲक्सिस बघा, एक आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि एक आहे व्हर्टिकल ॲक्सिस. नेहमी आपल्याला सवय असते की जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो, आणि जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. बट स्टील स्टेबलमध्ये किंवा स्टील स्ट्रक्चरमध्ये, खास करून स्टील स्ट्रक्चरमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जेव्हा स्टील स्ट्रक्चर तुम्ही डिझिग्नेट करणार, द हॉरिझॉन्टल ॲक्सिस मस्ट बी झेड ॲक्सिस. इथं लक्षात घ्या, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यावरती प्रश्न सुद्धा विचारला जातो. द हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्सप्रेस्ड इन स्टील स्ट्रक्चर, इट इज एक्सप्रेस्ड बाय झेड ॲक्सिस. हे लक्षात घ्या. तर या केसमध्ये हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो मित्रांनो, दिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज नोन ॲज अ झेड ॲक्सिस. याला काय म्हणतात? झेड ॲक्सिस. आणि जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे, इट इज नोन ॲज अ वाय ॲक्सिस. याला काय म्हणणार मग? वाय ॲक्सिस. तर हा झाला आपला वाय ॲक्सिस, आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज झेड ॲक्सिस. आता याला ह्या दोघा ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस असतो मेजर ॲक्सिस आणि एक असतो मायनर ॲक्सिस. एक ॲक्सिस असतो मेजर ॲक्सिस आणि एक असतो मायनर ॲक्सिस. मग कुणाला मेजर आणि कुणाला मायनर म्हणायचं? इट डिपेंड्स अपॉन द मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, थोडक्यात ज्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, द ॲक्सिस अबाउट विच मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर, इट इज नोन ॲज अ मेजर ॲक्सिस. आणि आय सेक्शनमध्ये मित्रांनो, हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस दिसतोय तुम्हाला, इट इज नोन ॲज अ मेजर ॲक्सिस. याला काय म्हणतात? मेजर ॲक्सिस.
Okay, it is known as a major axis. Why it is called a major axis? Because moment of inertia about this axis is more. ज्याच्या about moment of inertia जास्त असतो known as a major axis, आणि ज्याच्या about moment of inertia कमी असतो it is known as a minor axis. मग हा काय झाला मित्रांनो? minor axis. minor axis. So one is the major axis, one is the minor axis. एवढं क्लिअर झालं. आता लक्षात घ्या, आता एक्सटर्नली याच्यावरती येणार लोड, एक लोड येणार अशा पद्धतीने व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि एक लोड असणार हॉरिझॉन्टल. जो लोड असा व्हर्टिकली डाऊनवर्ड किंवा अपवर्ड व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जो लोड असतो, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये इट इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स लोड. त्याला काय म्हणतात? ट्रान्सवर्स लोड. सो लोड विच इज परपेंडिक्युलर टू द मेजर ॲक्सिस. मेजर ॲक्सिस हा मेजर ॲक्सिस आहे आणि मेजर ॲक्सिसला जो लोड परपेंडिक्युलर असतो, लोड विच इज परपेंडिक्युलर टू द मेजर ॲक्सिस, बघा हा असा लोड. सो दिस लोड इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स लोड. याला काय म्हणणार? ट्रान्सवर्स लोड. तर बघा हा जो असा लोड असतो मित्रांनो, हा मायनर ॲक्सिस जो आहे ना, हा मायनर ॲक्सिस नाव मी थोडंसं खाली देऊन टाकतो. ठीक आहे, याला काय करूया आपण? मायनर ॲक्सिस असं वरती ठेवून देऊ. मायनर ॲक्सिस द लोड विच इज परपेंडिक्युलर. बघा लक्ष द्या, हा जो लोड मी या ठिकाणी दाखवला आहे याचा कलर पण मी चेंज करून टाकतो. याचा कलर मी या ठिकाणी घेतो सपोज पिंक. ठीक आहे, पिंक कलर. आणि हा वाय जो आहे ना तो ओरिजिनली जसा होता तसंच वाय. ठीक आहे, सो पिंक कलर. सो हा जो लोड आहे मित्रांनो, दिस लोड इज परपेंडिक्युलर टू अवर मेजर ॲक्सिस. बघा या मेजर ॲक्सिसला तो कसा आहे? परपेंडिक्युलर. सो दिस लोड इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स लोड. याला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स लोड. आणि हा ट्रान्सवर्स लोड काय बरं करतो? सो ड्यू टू दिस ट्रान्सवर्स लोड व्हॉट हॅपन्स टू द सेक्शन? देर इज अ बेंडिंग ऑफ द सेक्शन अबाउट विच ॲक्सिस? अबाउट झेड झेड ॲक्सिस. हा बघा असा सेक्शन आहे तुमचा, वरतून जेव्हा लोड येईल, वरतून जेव्हा लोड येईल, सो इट इज बेंड लाईक दिस. हा असा बकल करतो बघा, इट इज बेंड लाईक दिस. इमॅजिन होते माझा हाताचा जो पंजा आहे मित्रांनो, इट इज अवर सेक्शन, क्रॉस सेक्शन ऑफ द सेक्शन. आता वरतून जेव्हा लोड येणार, सो इट बेंड द सेक्शन अबाउट विच ॲक्सिस? अबाउट झेड झेड ॲक्सिस. बघा, सो दिस ट्रान्सवर्स लोड बेंड द सेक्शन अबाउट विच ॲक्सिस? झेड झेड ॲक्सिस. तर लक्षात घ्या, हा ट्रान्सवर्स सेक्शन काय करतो? आपला ट्रान्सवर्स लोड काय करतो? इट बेंड्स द सेक्शन अबाउट झेड झेड ॲक्सिस. झेड झेड ॲक्सिस बघा, सो इट बेंड लाईक दिस झेड झेड ॲक्सिस. क्लिअर होतंय तुम्हाला? मग जर का आपल्याला ट्रान्सवर्स लोड इफेक्टिवली जर का आपल्याला रेजिस्ट करायचं असेल, इफेक्टिवली विदाऊट फेल्युअर जर आपल्याला त्याला सपोर्ट द्यायचा असेल, रेजिस्टन्स द्यायचा असेल, तर कंपल्सरी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड झेड ॲक्सिस शुड बी मोर. काय म्हणतो मी? लक्षात घ्या, बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया इज द रेजिस्टन्स टू द रोटेशन. ट्रान्सवर्स लोड काय करतोय? झेड झेड ॲक्सिसच्या अबाउट रोटेशन आणतोय, म्हणजे बेंडिंग करतोय. सो या बेंडिंगला जर अवॉइड करायचं असेल, तर कंपल्सरी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड झेड ॲक्सिस शुड बी मोर. मग मित्रांनो इकडे लक्ष द्या, आउट ऑफ दिस 10 सेक्शन, ही जे 10 प्रकारचे सेक्शन या ठिकाणी आहे, आउट ऑफ दिस 10 सेक्शन आय इज द ओनली सेक्शन हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर अबाउट द मेजर ॲक्सिस झेड झेड ॲक्सिस. लक्षात घ्या काय म्हणतोय मी, हे बघा. सो आय सेक्शन जो आहे, इट इज द ओनली सेक्शन हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर अबाउट विच ॲक्सिस? झेड झेड ॲक्सिस म्हणजे मेजर ॲक्सिस. सो इट इज नोन ॲज अ बीम सेक्शन. याला काय म्हणतात? बीम सेक्शन म्हणतात. परत प्रश्न पडतो की का बीम सेक्शन म्हणतात? कारण बीम इज अ स्ट्रक्चरल इलेमेंट विच सपोर्ट्स द ट्रान्सवर्स लोडिंग. बीम ट्रान्सवर्स लोडिंग सपोर्ट करतो, आणि ट्रान्सवर्स लोडिंग काय करते? झेड झेड ॲक्सिसच्या अबाउट बेंडिंग मोमेंट म्हणजे बेंडिंग ॲक्शन घडून आणते. मग ह्या बेंडिंग ॲक्शनला रेजिस्ट करण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया शुड बी मोर अबाउट द झेड झेड ॲक्सिस. म्हणजे मेजर ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जो स्टील स्टेबल आहे ना, त्याला केअरफुली ऑब्झर्व करा. आउट ऑफ द 10 सेक्शन आय सेक्शन इज द ओनली सेक्शन हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर अबाउट द झेड झेड ॲक्सिस, हेन्स इट इज नोन ॲज अ बीम सेक्शन. म्हणून याला काय म्हणतात? बीम सेक्शन म्हणतात. आता जसा मी हा एक तुम्हाला ॲक्सिस दाखवला मेजर ॲक्सिस, तसा एक मायनर ॲक्सिस आहे, हा तसा एक मायनर ॲक्सिस आहे. बरोबर. आता बघा, लोडिंग अशी पण असू शकते, लोडिंग अशीही असू शकते. या पद्धतीने पण लोड ॲक्ट होऊ शकतो, या पद्धतीने पण लोड ॲक्ट होऊ शकतो. आणि दिस टाईप ऑफ लोडिंग इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स लोडिंग. याला काय म्हणतात? लॅटरल लोडिंग. इट इज नोन ॲज अ लॅटरल लोडिंग. ही अशी जी लोडिंग आहे मित्रांनो, इट इज नोन ॲज अ लॅटरल लोडिंग. याला मी कलर चेंज करतो, याचा सपोज ग्रीन कलर. So this loading is known as a lateral loading.
याला म्हणतात लॅटरल लोडिंग. जी ग्रीन कलरची लोडिंग आहे इट इज अ लॅटरल लोड. लॅटरल लोड कशामुळे येऊ शकतो? इट इज ड्यू टू द विंड लोड ऑर अर्थक्वेक किंवा सिस्मिक लोड. अर्थक्वेकमुळे जो लोड येतो दॅट इज द लॅटरल लोड. मग आता ह्या लॅटरल लोडमुळे हा सेक्शन बेंड कसा करेल बघा. इट इज बेंड्स अबाउट विच ॲक्सिस देन? मायनर ॲक्सिस. तर तो बेंडिंग कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट करेल? मायनर ॲक्सिस. तर आपण पिक्चरमध्ये बघत नाही का विलन काय करतो? हिरोला बुक्का मारतो. मग तो कसा करतो? अशा पद्धतीने बेंड करतो का नाही तो. सो देर इज अ बेंडिंग. मग ह्या पद्धतीने बघा लॅटरल लोड जर येईल तर हा बेंडिंग करेल, असा बेंड करेल, असा बकल करेल. सो बरोबर. मग इतर दोन गोष्टी क्लिअर करा. ट्रान्सवर्स लोड म्हणजे काय? लोड विच इज परपेंडिक्युलर टू द झेड ॲक्सिस. मेजर ॲक्सिसला परपेंडिक्युलर ट्रान्सवर्स लोड. ट्रान्सवर्स लोड बेंडिंग कोणाच्या अबाउट करतो? झेड ॲक्सिस. लॅटरल लोड म्हणजे काय? लोड विच इज पॅरलल टू द मेजर ॲक्सिस किंवा परपेंडिक्युलर टू द मायनर ॲक्सिस. इट इज नोन ॲज अ लॅटरल लोड. आणि लॅटरल लोड बेंडिंग कोणाच्या अबाउट करून दाखवते बघा बेंडिंग? इट इज अबाउट द मायनर ॲक्सिस. समजते मी काय बोलतो? नक्की येतं लक्षात तुमच्या? मग आय सेक्शनला बीम सेक्शन का म्हणतात? बिकॉज आय सेक्शन इज द ओनली सेक्शन हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर अबाउट झेड ॲक्सिस. पण आपल्याला काय करायचं त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं? बिकॉज ट्रान्सवर्स लोडिंग बेंड्स द बीम अबाउट झेड ॲक्सिस. आणि ट्रान्सवर्स लोडिंग कोणत्या सेक्शनवरती येते? बीम सेक्शनवरती. सो ड्यू टू दॅट आय सेक्शन इज नोन ॲज अ बीम सेक्शन. म्हणून याला काय म्हणतात? बीम सेक्शन म्हणतात. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न की सर मग असं का प्रोव्हाइड करत नाही? या ठिकाणी बघा इथं फिलेटिंग का केलेली आहे? या ठिकाणी फिलेटिंग का केलेली आहे बघा. थोडंसं खाली करतो याला. हे बघा तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी बघा कर्वेचर कसं आहे. हा याला फिलेट म्हणतात. इट इज नोन ॲज अ फिलेटिंग. बघा मी इथं मार्क करतो. याला फिलेटिंग म्हणतात. इट इज नोन ॲज अ फिलेट. बघा असा कर्व का प्रोव्हाइड केला आहे? कर्व का प्रोव्हाइड केला आहे? याचं कारण काय असतं मित्रांनो? लक्षात घ्या. जस्ट 1 मिनिट. याचं कारण काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द स्ट्रेस रे? व्हॉट इज द स्ट्रेस? सर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. सो व्हेन द एरिया इज लेस व्हॉट अबाउट द स्ट्रेस? स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इज मोर. आता आय सेक्शनमध्ये बघा. आय सेक्शनमध्ये याला म्हणतात फ्लेंज. याला काय म्हणतात? फ्लेंज. आणि याला काय म्हणतात? फ्लेंज. एक आहे टॉप फ्लेंज. इट इज अ बॉटम फ्लेंज. हे झाली फ्लेंज. आणि हा जो उभा पोर्शन दिसतोय तुम्हाला याला म्हणतात वेब. याला काय म्हणायचं? वेब. किंवा त्याला दुसरं नाव आहे रिब. त्याला दुसरं नाव काय? रिब. सो वर्टिकल पोर्शन इज नोन ॲज अ वेब किंवा रिब. आणि जो हॉरिझॉन्टल आहे इट इज नोन ॲज अ फ्लेंज. तर तुम्ही इथं बघू शकतात फ्लेंजची विड्थ बघा किती. सो देर इज अ लार्ज विड्थ ऑफ द फ्लेंज. आणि अचानक काय होतं ह्या पॉईंटला विड्थ रिड्यूस होऊन वेबमध्ये कन्वर्ट होते. बॉटममध्ये पण बघा बॉटमला विड्थ खूप जास्त आहे. अचानक काय होतं तो कशामध्ये कन्वर्ट होतो? वेबमध्ये. सो ॲट दिस जंक्शन ऑफ फ्लेंज आणि वेबचं जंक्शन बघा तुम्ही. सडनली विड्थ ऑफ द फ्लेंज रिड्यूस्ड इनटू द वेब. सो विड्थ रिड्यूस मीन्स व्हॉट? एरिया रिड्यूस. सो या ठिकाणी एरिया सडनली रिड्यूस होतोय. सो देर इज अ सडन रिड्यूस इन द एरिया, सडन इन्क्रीज इन द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. त्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन खूप जोरात बघायला मिळतो आपल्याला. सो हे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन अवॉइड करण्यासाठी, सडन स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो की ही विड्थ ग्रॅज्युअली आपण कमी करत येतो. सो ही विड्थ जी आहे ना इट इज ग्रॅज्युअली आपण अशी कमी करत येतो. अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ फिलेटिंग. आणि त्याला म्हणतात फिलेट. सो व्हॉट इज द फिलेट? फिलेट मीन्स व्हॉट? इट इज द पोर्शन ऑफ द आय सेक्शन विच reduce the flange width into web width gradually. सो याला म्हणतात फिलेट. फक्त हे नाव लक्षात ठेवा. बघा मी इथं नाव घेतो फिलेट. हे बघा या प्रोसेसला म्हणतात फिलेटिंग अँड दिस इज नोन ॲज अ फिलेट. हा बघा इथं काय केलं आहे? फिलेटिंग केलेली आहे. फिलेट बघा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पण बघू शकतात. कर्व शेप. इट इज नोन ॲज अ फिलेट. काय म्हणतात त्याला? फिलेट. येईल लक्षात तुम्हाला? ठीक आहे, काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आपण आय सेक्शनबद्दल घेतली ही खूप महत्त्वाची आहे. थ्रूआउट द स्टील स्ट्रक्चर आपल्याला हे कामात येणार आहे. सो आय सेक्शन इज नोन ॲज अ बीम सेक्शन हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर अबाउट द झेड ॲक्सिस. ऑलवेज रिमेंबर. आणि आय सेक्शनचे दोघं ॲक्सिस बघा मित्रांनो इंटरसेक्ट करताय. सो ज्या ठिकाणी दोघं ॲक्सिस इंटरसेक्ट करता येत नाही ह्या ठिकाणी याच ठिकाणी याचा आय सेक्शनचा शियर सेंटर पण कोइन्साइड झालेला असतो. शियर सेंटर. व्हॉट इज द शियर सेंटर? द सेंटर फ्रॉम विच रिझल्टंट शियर फोर्स इज पासिंग नोन ॲज अ
शियर सेंटर, आणि ज्या ठिकाणी दोन ॲक्सिस कोइन्साइड झालेले असतात तिथंच त्याचा शियर सेंटरसुद्धा कोइन्साइड झालेला असतो. त्यामुळे इथं आय सेक्शनला ट्विस्टिंग येत नाही. सो देर इज नो ट्विस्टिंग इन द आय सेक्शन. इट इज सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस, झेड ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, या दोघा ॲक्सिसच्या अबाउट तो कसा असतो, सिमेट्रिकल असतो. मग आता ही जी सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत डिस्कस केली ना, मी यालाच मित्रांनो इथं प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये खूप छान पद्धतीने लिहून घेतलं आहे, जेणेकरून तुमच्या नोट्स पण खूप छान बनतील आणि येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला लिहिता खूप सुंदर येईल. आता बघा, आपण फक्त हे पॉईंट हायलाईट करू. ऑलरेडी आपण आता हे डिस्कस करून झालेलं आहे. सो आय सेक्शन इज नोन ॲज व्हॉट, बीम सेक्शन. याला आपण काय म्हणतो, बीम सेक्शन म्हणून ओळखतो आय सेक्शनला. Beam is a structural member which resist or support the transverse load. Transverse load म्हणजे काय, load which is perpendicular to the major axis. ठीक आहे, next. So load which is perpendicular to the major axis is known as a transverse load, and transverse load causes the bending about which axis, major axis. It causes bending about major axis. जे काही मी तुमच्यासोबत डिस्कस केलं ना ते सगळे पॉईंट प्रॉपर थेरॉटिकली मी इथं लिहून घेतले. नेक्स्ट, टू रेजिस्ट द ट्रान्सवर्स लोड. जर ट्रान्सवर्स लोडला आपल्याला इफेक्टिवली रेजिस्ट करायचं असेल, इफेक्टिवली सपोर्ट द्यायचा असेल, टू रेजिस्ट द ट्रान्सवर्स लोड इफेक्टिवली, द सेक्शन शुड हॅव मोर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट विच ॲक्सिस, झेड ॲक्सिस, म्हणजेच काय, मेजर ॲक्सिस. सो आय झेड शुड बी मोर, जास्त पाहिजे लोड. आणि आय सेक्शन इज द ओनली सेक्शन, आय सेक्शन आउट ऑफ 10 सेक्शन इज द ओनली सेक्शन हुज MI इज मोर अबाउट झेड ॲक्सिस. देन लोड विच इज पॅरलल टू द मेजर ॲक्सिस इज नोन ॲज अ लॅटरल लोड. याला आपण काय म्हणतो, लॅटरल लोड. बरोबर, पॅरलल टू द मेजर ॲक्सिस, पॅरलल टू द मेजर ॲक्सिस म्हणा किंवा परपेंडिक्युलर टू द मायनर ॲक्सिस म्हणा. इट इज नोन ॲज अ मेजर लोड, मायनर लोड. आणि मायनर लोड कॉजेस द बेंडिंग अबाउट विच ॲक्सिस, मायनर ॲक्सिस, नोन ॲज अ वाय ॲक्सिस. आणि टू रेजिस्ट द लॅटरल लोड इफेक्टिवली, द सेक्शन शुड हॅव more II value, IYY value. So to resist the load effectively, the section should have more moment of inertia about the YY value. About the YY means what? YY axis. समजते? तर हे जे काही थेरॉटिकल पॉईंट्स आहेत, हे पॉईंट आय सेक्शनबद्दल तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्ही जे काही बुक रेफर करतात ना, त्या बुकमध्ये लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे, बट ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कायमस्वरूपी कामात देणार, बिकॉज स्टील स्ट्रक्चर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आता मी थोडंसं बाजूला होतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे हे लिहून घ्या. आणि एवढं एक्सप्लेन केल्यानंतर मित्रांनो, जर आणखी तुम्हाला काही शंका असतील, डाऊट असतील, माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. एखादा पॉईंट तुम्हाला नाही कळला, कॉल करून तुम्ही मला विचारू शकतात. हे झाला आय सेक्शनबद्दल. आणखी काही गोष्टी आहेत आय सेक्शनसाठीच्या, त्याही बघू आपण. इट इज सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस. आय सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस. बोथ ॲक्सिस कोणकोणते, मेजर आणि मायनर. मेजर अँड मायनर ॲक्सिस, दोघं ॲक्सिसच्या अबाउट तो कसा आहे, सिमेट्रिकल आहे. देन नेक्स्ट, इफ एनी सेक्शन, जर असा एखादा सेक्शन असेल विच इज सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस, जर दोघं ॲक्सिसला सिमेट्रिकल येत असेल, तर त्या केसमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, द पॉईंट ॲट विच टोटल वेट इज ॲक्टिंग, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि शियर सेंटर दोघं एकाच पॉईंटला कोइन्साइड झालेले असतात. एनी सेक्शन विच इज सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस, इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि शियर सेंटर कोइन्साइड्स. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि शियर सेंटर दोघं एकाच पॉईंटला कोइन्साइड झालेले असतात. ठीक आहे, जर सेक्शन दोघं ॲक्सिसला सिमेट्रिकल असेल तर. आय सेक्शन डिझाईन फॉर, बघा याला कशासाठी डिझाईन करतात, बेंडिंग मोमेंटसाठी डिझाईन करतात आणि शियर फोर्ससाठी डिझाईन केलं जातं. सो आय सेक्शन इट इज डिझाईन फॉर शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ओनली. ठीक आहे, सो ही झाली कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द आय सेक्शन. आणि आय सेक्शनचे मित्रांनो आणखी फर्दर एक 5 प्रकार पडतात, ते बघू वन बाय वन. सो इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन, इंडियन स्टँडर्ड लाईट बीम सेक्शन, इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम सेक्शन, इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन आणि इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम सेक्शन. सो त्याला शॉर्टमध्ये ISJB, ISLB, ISMB, ISHB आणि वाईड फ्लेंज बीम असं याला डिनोट केलं जातं. आता वन बाय वन बघूयात आपण. बघा यांचं अप्लिकेशन. हा जो पहिला बीम आहे ना, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, याला कन्स्ट्रक्शनमध्ये आपण यूज करत नाही. इट इज नॉट यूज फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज, सिव्हिल कन्स्ट्रक्शन पर्पजमध्ये आपण त्याला यूज करत नाही. याचा वापर व्हेकल पार्ट्स बनवण्यासाठी केला जातो. तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करता का नाही, सीटवर बसलेले असतात आणि त्याच्या खाली बघा सपोर्ट असतात, चॅनल सपोर्ट, आय सपोर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे स्टील सेक्शन बघतात का नाही, तर तिथं यूज होणारा जो आय सेक्शन असतो, इट इज नोन ॲज अ इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन. इट इज यूज फॉर व्हेकल पार्ट्स, व्हेकल्स पार्ट किंवा व्हेकल पार्ट्स
सो व्हेकलचे पार्ट्स बनवण्यासाठी याचा यूज केला जात असतो. नॉट यूज फॉर असं करू आपण त्याला, नॉट यूज इन कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, यूज इन व्हेकल पार्ट्स. व्हेकल पार्ट्समध्ये. ठीक आहे. देन लाईट बीम आणि मीडियम बीम या दोघांना आपण काय करतो, जे रेसिडेन्शियल बिल्डिंग असतात किंवा ज्या कमर्शियल बिल्डिंग असतात त्याच्यामध्ये जे बीम सेक्शन्स असतात ना, स्टील बिल्डिंग म्हणतोय मी, तर त्यामध्ये मित्रांनो ह्या दोघांना वापरलं जातं. सो इट इज नोन ॲज अ फ्लोअर बीम इन स्टील बिल्डिंग. ओके, सो स्टील बिल्डिंगमध्ये ॲज आहे ना फ्लोअर बीम म्हणून यूज केला जातो. नंतर हेवी, इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन. तर मित्रांनो हा जो काही आहे ना, इट इज ऑल्सो यूज ॲज अ कॉलम. इट इज यूज ॲज अ कॉलम. बऱ्याचदा बघा तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे पोल्स बघितले असणार. इलेक्ट्रिसिटीचे पोल बघा, स्टील कॉलम. तर हे कशाचे दिसतात तुम्हाला, आय सेक्शन दिसतात, आय सेक्शन. सो तो असतो इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन. सो आय सेक्शन ॲज अ कॉलम म्हणून पण यूज केला जातो. आणि नंतर इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम. वाईड फ्लेंज बीम इट इज यूज इन अ गॅन्ट्री गर्डर. हा कुठे यूज केला जातो, गॅन्ट्री गर्डर. आणि गॅन्ट्री गर्डर काय असतं मित्रांनो, तुम्हाला दाखवला मी गॅन्ट्री गर्डर मागे. सो गॅन्ट्री गर्डर इज द बीम विच इज यूज इन अ इंडस्ट्रियल क्रेन्स. इंडस्ट्रियल क्रेनमध्ये जो बीम वापरला जातो इट इज नोन ॲज अ गॅन्ट्री गर्डर. सो गॅन्ट्री गर्डरसाठी आपण इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज, ज्याची फ्लेंज वाईड असते, वाईड फ्लेंज बीम आपण यूज करत असतो. हेवी बीम ॲज अ कॉलम म्हणून वापरला जातो. लाईट बीम आणि मीडियम बीम ॲज अ फ्लोअर बीम इन रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑर कमर्शियल स्टील बिल्डिंग बद्दल बोलतोय मी. आणि जो ज्युनियर बीम आहे इट इज नॉट यूज फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज. इट इज यूज टू मेकिंग द पार्ट्स ऑफ व्हेकल. व्हेकल पार्ट्स बनवण्यासाठी जेव्हा आय सेक्शनची रिक्वायरमेंट असते तिथं ज्युनियर बीम सेक्शन वापरला जातो. आता हा जो आय सेक्शन आहे हा नेहमी कसा डेजिग्नेट करतात ते लक्षात घ्या. हा डेजिग्नेट कसा केला जातो. सो आय सेक्शन इज डेजिग्नेटेड बाय इट्स डेप्थ इन mm अँड फॉलोड बाय वेट इन kg पर मीटर. वेट इन kg पर मीटर म्हणजे सपोज बघा डेप्थ इन mm. सो पहिल्यांदा त्याची सिरीज जी आहे ना, तो बेसिकली कोणत्या सिरीजमधून बिलॉंग करतोय ते आधी असतं. सपोज इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम हा आहे, इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम असं त्याला नाव देणार. पुढे लिहिलं जाणार 300. ठीक आहे, पुढे लिहिलं जाणार 300 ॲट आता kg इन मीटर आणि पुढे काहीतरी व्हॅल्यू असेल 800 kg पर मीटर फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, अशा पद्धतीला डेजिग्नेट केलं जातं. सो बेसिकली तो कोणत्या सिरीजचा आहे म्हणजे कोणत्या टाईपचा आहे ते आधी येणार. इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम. हा 300 काय डिनोट करतो, 300 इट इज द डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ इन mm. सो इट इज द डेप्थ इन mm अँड फॉलो बाय इट्स वेट इन kg पर मीटर. तर अशा पद्धतीने याला डेजिग्नेट केलं जात असतं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. फॉलो बाय इट्स वेट इन kg पर मीटर अशा पद्धतीने त्याला डिनोट करतो, आपण डेजिग्नेट करतो. तर ही झाली ओव्हरऑल इन्फॉर्मेशन अबाउट द आय सेक्शन. चलो व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं लिहून घ्या. आय सेक्शन नंतर दुसरा महत्त्वाचा सेक्शन आहे मित्रांनो, इट इज नोन ॲज अ चॅनल सेक्शन. याला काय म्हणतात, चॅनल सेक्शन. आय सेक्शन नंतर महत्त्वाचा सेक्शन जर असेल कोणता तर तो आहे चॅनल सेक्शन. अँड दिस चॅनल सेक्शन इज नोन ॲज अ सेकंडरी बीम सेक्शन. बघा तुम्ही इमेज बघू शकता. सो दिस चॅनल सेक्शन इज नोन ॲज अ सेकंडरी बीम सेक्शन. सेकंडरी बीम सेक्शन याला यासाठी म्हटलं जातं बिकॉज ज्या ठिकाणी लाईट ट्रान्सवर्स लोड असतो, लाईट ट्रान्सवर्स लोड, तर त्या केसमध्ये आपण याला यूज करतो. फॉर एक्झाम्पल कुठे जर आपला लिंटल बीम आहे बघा, लिंटल बीम डोअर किंवा विंडो ओपनिंगच्या वरती एक बीम प्रोव्हाइड केला जातो, तर तो लिंटल बीम म्हणून आपण याचा वापर करू शकतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये बघा अशा रूफ ट्रसेस तुम्ही बघतात, इट इज नोन ॲज अ रूफ ट्रसेस. तर ह्या रूफ ट्रसेसमध्ये एक पर्लिन असतो, पर्लिन. सो पर्लिन कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. पर्लिन इज द बीम. हा बघा तुम्ही अलॉंग द लेंथ वरती बघताय का, सगळ्यात टॉपला हे बघा, हे मेंबर 1 2 3 4 ज्याला मी राऊंड करतोय ते दिसतंय तुम्हाला. सगळ्यात टॉपला येलो कलर दिसत नसेल, ब्लॅक यूज करतो. हे बघा हे राऊंडला दिसतं तुम्हाला 1 2 3. हे बघा
या अलॉंग द लेंथ गेलेत ना, अलॉंग द लेंथ ऑफ द शेड, यांना पर्लिन म्हणतात. पर्लिन इज द बीम, पर्लिन इज द बीम यूज इन अ रूफ ट्रसेस. रूफ ट्रसेस तर ते लाईट बीम असतात, ते कशापासून बनवले जातात? चॅनल सेक्शनपासून. चॅनल. आता बघा हा चॅनल सेक्शन बघा मित्रांनो, एकदा इकडे लक्ष द्या. याला सुद्धा फिलेटिंग केलेली असते, याला पण फिलेटिंग असते, पण मी ते काही दाखवत नाही इथं. ठीक आहे. तर बघा असा असतो चॅनल सेक्शन. आणि इथं या पद्धतीने कर्वेचर तुम्हाला बघायला मिळेल. असा एक कर्वेचर बघायला मिळेल. सो इट इज अ चॅनल सेक्शन. ह्या शेपमध्ये एक चॅनल सेक्शन बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर हा असतो चॅनल सेक्शन. बघा ते इथं बघता येईल तुम्हाला चॅनल सेक्शन. सो बेसिकली त्याची एक रफ स्केच मी इथं ड्रॉ केली. सो या चॅनल सेक्शनचे ॲक्सिस बघा मित्रांनो. तर याचा जो ॲक्सिस असतो तो हा असा ॲक्सिस असतो. इट इज युअर झेड ॲक्सिस. हा चॅनल सेक्शनचा झेड ॲक्सिस झाला. ठीक आहे. आणि चॅनल सेक्शनचा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस, ॲक्च्युअली तो इथून पास होतो. वाय ॲक्सिस. ठीक आहे. सो इट इज लाईक दिस. हा आहे वाय ॲक्सिस. हा झाला वाय ॲक्सिस. तर हा जो पॉईंट असेल ज्या ठिकाणी दोघं कोइन्साइड करतील, हा त्यांचा जी डिनोट करतो. हा काय डिनोट करतो? जी. आणि हा बघा चॅनल सेक्शन, इट इज नॉट अ सिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सिस. हा दोघा ॲक्सिसला सिमेट्रिकल नाही आहे. इट इज ओनली सिमेट्रिकल अबाउट मेजर ॲक्सिस. झेड ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे. वरती जो पार्ट आहे तोच पार्ट खाली आहे. तर याचा जो शियर सेंटर असतो, इट इज लोकेटेड आउटसाइड. हा इथं असतो एस फॉर शियर सेंटर. तर या केसमध्ये शियर सेंटर वेगळा असतो आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वेगळा असतो. त्यामुळे याला डिझाईन करताना बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स, त्याच्यासोबत ट्विस्टिंग मोमेंटसाठी पण डिझाईन केलं जातं. बिकॉज ऑफ इट्स जॉमेट्री देर इज अ टॉर्शन. बिकॉज ऑफ इट्स जॉमेट्री देर इज अ ट्विस्टिंग मोमेंट ऑर टॉर्शन. टू अवॉइड दॅट टॉर्शन ट्विस्टिंग मोमेंटसाठी सुद्धा डिझाईन करतात. तर असा एक जनरल चॅनल सेक्शन असतो ज्याचे इमेज तुम्ही बघू शकतात. अँड दिस चॅनल सेक्शन इज यूज इन अ पर्लिन ऑर लिंटेल बीम ॲज अ लाईट बीम म्हणून याचा यूज केला जात असतो. सेकंडरी बीम. ठीक आहे. चॅनल सेक्शन, इंडियन स्टँडर्ड रोलिंग चॅनल सेक्शन. मग आता बघा, so it is used as a secondary beam. okay, basically lintel on openings कोणत्या ओपनिंग? डोर आणि विंडोच्या वरती एक बीम यूज केला जातो टू सपोर्ट द लोड अबोव इट. इट इज नोन ॲज अ लिंटेल बीम. आणि पर्लिन कुठे यूज होतो? खास करून रूफ ट्रसेसमध्ये यूज होणारा बीम नोन ॲज अ पर्लिन. ठीक आहे. इट इज यूज ॲज अ बिल्टअप कॉलम बनवण्यासाठी पण याचा वापर केला जातो. बिल्टअप कॉलम म्हणजे काय असतो बघा, लक्षात घ्या. असा एक कॉलम या ठिकाणी असा उभा केला जातो. हा दुसरा कॉलम इथं उभा केला जातो आणि त्या दोघांना काय केलं जातं? असं कनेक्ट केलं जातं. ठीक आहे. अशा प्लेट्सचा वापर करून त्यांना काय करतात? कनेक्ट केलं जातं. ठीक आहे. असा हा कॉलम झाला. सो इट इज नोन ॲज अ बिल्टअप कॉलम. ह्या बिल्टअप कॉलमच्या इमेजेस पण जे आहेत ना, तुम्हाला मी जेव्हा कॉलम शिकवेल बिल्टअप कॉलम, तेव्हा तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये दाखवेल त्याच्या इमेजेस. ठीक आहे. सो बिल्टअप कॉलमसाठी इट इज अ सिमेट्रिकल अबाउट फक्त मेजर ॲक्सिस ओनली. ठीक आहे. नेक्स्ट, if any section is symmetrical about only one axis, then its shear center lies along the axis of symmetry. बघा, मी आय सेक्शनमध्ये तुम्हाला काय म्हटलं? इन केस ऑफ द आय सेक्शन, जर एखादा सेक्शन दोघा ॲक्सिस ऑफ सिमेट्रीला सिमेट्रिकल असेल, त्यावेळेस त्यांचा शियर सेंटर कुठे लोकेट झालेला असतो? बरोबर, ॲट द इंटरसेक्शन ऑफ बोथ ॲक्सिस. बरोबर. पण एखादा सेक्शन जर एकाच ॲक्सिसला सिमेट्रिकल असेल, फॉर एक्झाम्पल आपला चॅनल सेक्शन. आता बघा,
तर त्या केसमध्ये शियर सेंटर ऑलवेज लाईज अप ऑन दी ॲक्सिस ऑफ सिमेट्री, नेहमी तो ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवरती लाय करतो. बट इट इज आउटसाइड. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इन दिस सेक्शन शियर सेंटर लाईज आउटसाइड द सेक्शन. शियर सेंटर कुठे लाय करतं? आउटसाइड. अँड इट इज डिझाईन फॉर बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स अँड टॉर्शन. बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स अँड टॉर्शन. सो इथं ॲडिशनली काय येतो? टॉर्शन, जो की आय सेक्शनच्या जॉमेट्रीमुळे काही गरज नाही, बट इन केस ऑफ द चॅनल सेक्शन आपल्याला टॉर्शनसाठी सुद्धा डिझाईन करावं लागतं. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली हॉट रोल चॅनल सेक्शनबद्दल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. इंडियन स्टँडर्ड रोल स्टील चॅनल सेक्शन. आता चॅनल सेक्शनबद्दल आणखी की चॅनल सेक्शनचे आणखी वेगवेगळे प्रकार पडतात. हे नावं फक्त लक्षात घ्या. इंडियन स्टँडर्ड ज्युनियर चॅनल, इंडियन स्टँडर्ड लाईट चॅनल, इंडियन स्टँडर्ड मीडियम चॅनल विथ स्लोपिंग फ्लेंजेस अँड पॅरलल फ्लेंजेस आणि गेट चॅनल, असे एक 4 ते 5 प्रकार जे आहेत ते चॅनल सेक्शनचे पण पडतात. राईट अ शॉर्ट नोट्स असं जर का आलं ना रोलिंग सेक्शनवरती तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यात लिहायच्या आहेत. अँड सेम ॲज अ आय सेक्शन, रोल स्टील चॅनल सेक्शन आर डिझाईन बाय डेप्थ इन mm and weight in kg per meter. Same depth in mm and weight follow by the weight in kg per meter. Same as the previous one. सगळ्यात पहिल्यांदा तो कोणत्या प्रकारचा आहे? सपोज तो आहे इंडियन स्टँडर्ड मीडियम फ्लेंजेस अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे, बट का स्लोपिंग फ्लेंजेस जर असतील तर बऱ्याचदा याला MSc असंही लावतात. इंडियन स्टँडर्ड मीडियम विथ पॅरलल फ्लेंज असंही त्याला डिनोट करतात. मग आता याच्या पुढे काय लिहायचं? त्याची डेप्थ. सपोज आहे हा 300 इज द डेप्थ, 300 इज द डेप्थ. आणि ॲट जे काही त्याचं वेट असेल, सपोज 200 kg पर मीटर किंवा 100 kg पर मीटर अशा पद्धतीने त्याला डेझिग्नेट करतात. हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण न्यूमेरिकलमध्ये फक्त तुम्हाला सेक्शन असं दिलेला असेल तर त्यावरनं ओळखायचं आहे डेप्थ कोणती आणि वेट कोणता आहे. तर या नावानंतर ही जी पहिली व्हॅल्यू असते इट गिव्स द डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ इन mm आणि ही व्हॅल्यू काय असते? वेट kg पर मीटरमध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो इट इज ऑल अबाउट द सेकंड टाईप ऑफ सेक्शन नोन ॲज अ चॅनल सेक्शन, ज्याला सेकंडरी बीम सेक्शन म्हणून आपण ओळखतो. आता चॅनल सेक्शन नंतर पुढचा सेक्शन जो आहे मित्रांनो तो आहे टी सेक्शन. हा टी सेक्शन जो आहे ना हा खूप कमी क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस केला जातो. असं का सर? कारण हा टी सेक्शन आपण 2 अँगल सेक्शनचा वापर करून इझिली बनवू शकतो. पुढे अँगल सेक्शन पण सांगेल तुम्हाला. हा एक अँगल सेक्शन आणि हा एक अँगल सेक्शन. बघा हा एक अँगल सेक्शन. सो असे 2 अँगल सेक्शन जर का आपण जवळजवळ ठेवले तर त्यांचा वापर करून आपण टी सेक्शन इझिली बनवू शकतो. हा कमी क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस केला जातो टी सेक्शन, जो तुम्ही इथं बघू शकताय टी सेक्शन. आणि याचा वापर मोस्टली हँगर टाईप कनेक्शनमध्ये केला जात असतो. सो इट इज सिमेट्रिकल अबाउट विच ॲक्सिस? वाय ॲक्सिस. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट तो सिमेट्री शो करतोय. सो इट इज सिमेट्रिकल अबाउट मायनर ॲक्सिस नोन ॲज अ वाय ॲक्सिस. आणि इट इज ऑप्टेन बाय जॉईनिंग द 2 अँगल सेक्शन. 2 अँगल सेक्शनला जॉईंट करून हा बनवला जात असतो, म्हणून याची क्वांटिटी खूप कमी प्रमाणामध्ये प्रोड्यूस करतात. ठीक आहे, नेक्स्ट याचे प्रकार बघा, याचे टाइप्स बघा. इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी, इंडियन स्टँडर्ड डीप लेग टी, देन मीडियम टी, लाईट टी आणि हेवी टी असे हे त्याचे टाइप्स पडतात. आणि अगेन हॉट रोल्स टी सेक्शन आर डिझाइनेड बाय डेप्थ इन mm फॉलो बाय वेट. पण अगोदर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतोय त्याचं नाव असतं, पण डेप्थ असते अँड देन वेट इन kg पर मीटर. तर अशा पद्धतीचा तिसरा टाईपचा सेक्शन आहे नोन ॲज अ टी सेक्शन, हॉट रोल टी सेक्शन. चलो नोट डाऊन कर लो. नेक्स्ट आता याच्यानंतर आहे अँगल सेक्शन. तुम्ही इथं बघू शकतात बघा अँगल सेक्शन. तर या अँगल सेक्शनमध्ये 3 प्रकार पडतात. एक इक्वल अँगल सेक्शन, एक अनइक्वल अँगल सेक्शन आणि एक असतो बल्ब अँगल सेक्शन. आता हे कसा प्रकार पडतात? बेस ऑन द लेग. याला लेग म्हटलं जातं. याला काय म्हणतात? लेग. इथं बघू शकतात बघा तुम्ही, मी इथं लिहितो. इट इज नोन ॲज अ लेग. याला म्हणतात लेग. हा लेग आणि ही सुद्धा लेग आहे. हे बघा, मग याची विड्थ बघू शकता तुम्ही. याची विड्थ जी आहे याच्या कंपॅरिझनमध्ये याची हाईट जास्त आहे, ह्या लेगची लेंथ जास्त आहे ह्या लेगच्या कंपॅरिझनमध्ये. जर दोघांची लेग लेंथ जर का सेम असेल, दोघा अँगलची लेग लेंथ जर का सेम असेल, इट इज नोन ॲज अ इक्वल अँगल सेक्शन. आणि दोघांची लेग लेंथ जर वेगळी असेल तर याची लेंथ वेगळी आहे, याची वेगळी आहे. आता बघा हा विड्थ दाखवला आहे. सपोज इट इज अ 100 mm, हे आहे 100 mm आणि हे आहे 125 mm, 125 mm. सो 100 mm इज नोन ॲज अ शॉर्ट लेग
आणि याला म्हणायचं लॉंगर लेग. ठीक आहे. सो या केसमध्ये तुम्ही बघू शकतात, फॉर एक्झाम्पल हा एच जो आहे एच इट इज 125 mm, 125 mm. ठीक आहे, 125 mm. आणि विड्थ जी आहे दॅट इज इक्वल टू सपोज 100 mm. आणि या ठिकाणी जी थिकनेस आहे, थिकनेस मात्र थ्रूआउट सेम असते. थ्रूआउट थिकनेस कशी असते, सेम असते. सपोज थिकनेस आहे 10 mm. तर याला डिझिग्नेट कसं करतात बघा, याला डिझिग्नेट कसं करतात. इट इज इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन ISA. सगळ्यात पहिल्यांदा जी लॉंगर लेंथ आहे ती लिहायची 125, नंतर लिहायची शॉर्टर 100 आणि नंतर लिहिलं जातं थिकनेस. या पद्धतीने त्याला लिहिलं जातं. जर इक्वल अँगल असेल तर इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन जर इक्वल असेल ना मग 100 आणि 10 mm थिकनेस, अशा पद्धतीने त्याला डिझिग्नेट करतात. सो इक्वल आणि अनइक्वल अँगल कळलं तुम्हाला. इट इज डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ द लेग. याला लेग म्हणतात, लेग. या दोघांची लेग लेंथ जर का सेम असेल सो इट इज नोन ॲज व्हॉट, इक्वल अँगल. वेगळे असेल अनइक्वल अँगल. आता अनइक्वल अँगल सेक्शन जो असतो इट इज नोन ॲज अ बेस्ट टेन्शन मेंबर. त्याला काय म्हणतात, बेस्ट टेन्शन मेंबर. इक्वल अँड अनइक्वल अँगल सेक्शन इट इज नोन ॲज अ बेस्ट टेन्शन मेंबर, ज्यामध्ये ही जी लॉंगर लेंथ असते, लॉंगर लेंथ ती गसेट प्लेटला कनेक्ट केली जाते, फॉर बोल्ट करण्यासाठी. सो इथं बोल्टिंग करण्यासाठी गसेट प्लेटला ती कनेक्ट केली जाते. सो अनइक्वल अँगल सेक्शन इज नोन ॲज अ बेस्ट टेन्शन मेंबर. आणि इक्वल अँगल सेक्शन जो आहे इट इज नोन ॲज अ लाईट कम्प्रेशन मेंबर. त्याला काय म्हणतात, लाईट कम्प्रेशन मेंबर. आणि मित्रांनो हे जे अँगल सेक्शन असतात ना, हे अँगल सेक्शन फक्त आणि फक्त ॲक्झियल लोड कॅरी करण्यासाठी वापरले जातात. लोड विच इज ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस, ॲक्झियल लोड कॅरी करण्यासाठी वापरले जातात. ज्या ठिकाणी ट्रान्सवर्स लोड येणार आहे, म्हणजे जसं बीमवरती येतो बघा ट्रान्सवर्स लोड, त्या ठिकाणी हे वापरले जात नाही. बिकॉज इट इज व्हेरी अनस्टेबल सेक्शन आहे. सो इट इज ओनली यूज इन केस ऑफ द ॲक्झियल लोडिंग. कुठे वापरतात, ॲक्झियल लोडिंगमध्येच वापरतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो बघा याच्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन बघू. अँगल सेक्शन्स आर व्हेरी वीक इन कॅरिंग अ बेंडिंग मोमेंट ऑर ट्रान्सवर्स लोडिंग. बेंडिंग मोमेंट किंवा ट्रान्सवर्स लोडिंग कॅरी करण्यामध्ये हे खूप वीक असतात. इट इज व्हेरी वीक इन कॅरिंग दी बेंडिंग मोमेंट्स, बट इट इज व्हेरी स्ट्रॉंग to resist the axial force. मग it may be axial tension or axial compression. पुढे there are 3 types. इक्वल अँगल सेक्शन ज्याला लाईट कम्प्रेशन मेंबर म्हणून वापरतात. अनइक्वल अँगल सेक्शन इट इज नोन ॲज अ बेस्ट टेन्शन मेंबर इन विच लॉंगर साईड इज कनेक्टेड टू द प्लेट, गसेट प्लेट फॉर बोल्टिंग कनेक्शन. नंतर एक बल्ब अँगल सेक्शन पण असतो, तुम्हाला त्याची इमेज दाखवतो मी. बल्ब अँगल सेक्शन. आणि टू इन्क्रीज, आता बल्ब अँगल सेक्शनमध्ये हा बल्ब का वापरला जातो बघा, लक्षात घ्या. टू इन्क्रीज द कंप्रेसिव्ह फोर्स कॅरिंग कपॅसिटी. कंप्रेसिव्ह फोर्स कॅरी कपॅसिटी वाढवण्यासाठी हा बल्ब प्रोव्हाइड केला जातो. आणि अँगल सेक्शनला कसं डेजिग्नेट करतात, आधीच मी तुम्हाला म्हटलं इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन ASA लिहायचं, फॉलो बाय लेंथ अँड देन थिकनेस. मग लेंथ जर इक्वल असेल तर ठीक, नाहीतर अनइक्वलची आधी लिहायची, मग दुसरी छोटी. अनइक्वलमध्ये काय करायचं, लॉंगर साईडची आधी लिहायची, नंतर शॉर्टर अँड देन थिकनेस. सो हे काही थेरी पॉईंट्स आहेत ते तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या. हे तुम्हाला थेरी एक्झाममध्ये तर कामात येईलच, पण तुमच्यापैकी काही विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना तर 100% ह्या पॉईंट्स जे आहेत ना कामात येणार आहेत. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. येस. सो इक्वल अँगल सेक्शन. आता इक्वल अँगल सेक्शन जो आहे ना, इक्वल अँगल सेक्शन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर त्याची लेंथ जी असेल इक्वल अँगल सेक्शनची, आता बघा हा असा असेल तो. इक्वल अँगल सेक्शन. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये जी लेंथ त्याची असेल बघा, सपोज इट इज 125 mm, तर ही सुद्धा किती असेल 120. आता हा पहिल्यांदा इक्वल अँगल सेक्शन 125 mm. आणि याची थिकनेस, याची ओव्हरऑल थिकनेस सपोज या केसमध्ये 10 mm इज द थिकनेस. इक्वल अँगल सेक्शन. सो इक्वल अँगल सेक्शन, तर याला मग डेजिग्नेट कसं करणार आपण आता. सो इट इज इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन. यामध्ये 125 आणि थिकनेस आहे 10 mm. अशा पद्धतीने, बरोबर. सो इट
बोथ लेग लेंथ जी आहे त्यामध्ये कशी असणार, इक्वल असणार. इट हॅज हायर रेडियस ऑफ गायरेशन अमॉंग ऑल अँगल सेक्शन, हेन्स इट इज यूज फॉर अ लाईट कंप्रेशन मेंबर. लाईट कंप्रेशन मेंबरसाठी याचा वापर केला जात असतो ॲज अ लाईट कंप्रेशन मेंबर. कारण आपण बघा कंप्रेशन मेंबरमध्ये बकलिंग लोड कॅल्क्युलेट करतो पाय स्क्वेअर ई आय अपॉन इफेक्टिव्ह लेंथ स्क्वेअर, पण दिस आय शुड बी मिनिमम, आय मिनिमम. सो आय मिनिममची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, दॅट इज इक्वल टू एरिया इंटू के मिनिमम स्क्वेअर. लक्षात घ्या. मग आता बघा इकडे लक्षात द्या, हा जो काही सेक्शन आहे इट हॅज अ हायर रेडियस ऑफ गायरेशन. याच्यामध्ये ह्या रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू याची कशी असते, हायर रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन इज मोर देन मोमेंट ऑफ इनर्शिया इज मोर, मीन्स मोमेंट बकलिंग लोड कॅरिंग कपॅसिटी इज ऑल्सो मोर. सो टू इन्क्रीज द बकलिंग लोड कॅरिंग कपॅसिटी आर शुड बी मोर, आर जास्त पाहिजे. आणि दोघं तिघा अँगल सेक्शनपैकी याचा आर मिनिमम व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. तर त्यामुळे याला लाईट कंप्रेशन मेंबर म्हणून वापरतात. तुम्ही स्टील टेबल आहे ना व्यवस्थित ऑब्झर्व करत चला. सो इट इज नोन ॲज अ लाईट कंप्रेशन मेंबर. नेक्स्ट आहे अनइक्वल अँगल सेक्शन. सो अनइक्वल अँगल सेक्शनमध्ये लेंथ जी असते ती कशी असते, अनइक्वल असते, वेगवेगळी असते. अँड इट इज अ बेस्ट टेन्शन मेंबर इन विच लॉंगर लेग इज कनेक्टेड टू द गसेट प्लेट. गसेट प्लेट म्हणजे एक सपोर्टिंग प्लेट असते, त्या प्लेटचा वापर बोल्टिंगसाठी केला जातो. पुढे मी तुम्हाला सांगेलच. अनइक्वल अँगल सेक्शन. आणि तिसरा प्रकार आहे मित्रांनो नोन ॲज अ बल्ब सेक्शन. तर बघा बल्ब अँगल सेक्शनची इमेज तुम्ही इथं बघू शकतात. इट इज नोन ॲज अ बल्ब अँगल सेक्शन. हा बघा बल्ब अँगल सेक्शन. सो बल्ब अँगल सेक्शन तुम्ही इथे इमेज बघू शकतात. आणि यामध्ये बघा हा बल्ब असतो, बल्ब अँगल सेक्शन. ठीक आहे. सो वरती काय असणार, अशा पद्धतीचं प्रोजेक्शन दिलेलं असेल, बल्ब अँगल सेक्शन. टू इन्क्रीज द कंप्रेसिव्ह लोड कॅरिंग कपॅसिटी देर इज अ बल्ब अँगल सेक्शन. हा तिसऱ्या प्रकारचा अँगल सेक्शन आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे आहेत इंडियन स्टँडर्ड रोल स्टील हॉलो सेक्शन. या हॉलो सेक्शनलाच बॉक्स सेक्शन असं म्हणतात. यालाच काय म्हणतात, बॉक्स सेक्शन, बॉक्स और टॅब्युलर सेक्शन. यालाच काय म्हणतात, बॉक्स और टॅब्युलर सेक्शन. ठीक आहे. सो इट इज नोन ॲज अ बॉक्स सेक्शन और टॅब्युलर सेक्शन. तर मित्रांनो लक्षात घ्या. सो हा बॉक्स सेक्शन और टॅब्युलर सेक्शन जो आहे, जस्ट 1 मिनिट, यातला इट इज नोन ॲज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर. इट इज नोन ॲज व्हॉट, बेस्ट कंप्रेशन मेंबर. हा सेक्शन जो आहे बेस्ट कंप्रेशन सेक्शन असतो. कारण हॉलो सेक्शन जर तुम्ही कन्सिडर केला बघा अशा पद्धतीने हॉलो सेक्शन. सो या ठिकाणी एक असेल IXX आणि एक असेल IYY. आणि यांच्या पलीकडे आणखी एक तिसरा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. इट इज नोन ॲज अ पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, जो हॉलो सेक्शनचा सगळ्यात जास्त असतो. सो हॉलो सेक्शन इट इज अ बेस्ट सेक्शन फॉर कंप्रेशन मेंबर. सो ज्या ठिकाणी कंप्रेशन मेंबरची आपल्याला रिक्वायरमेंट असेल तिथं आपण त्याला यूज करणार. हे बघा असे इमेजेस तुम्ही बघू शकतात हॉलो सेक्शनच्या. हॉलो सेक्शन, सो यामध्ये स्क्वेअर सेक्शन असू शकतो, यामध्ये रेक्टँग्युलर सेक्शन असू शकतो, यामध्ये सर्क्युलर सेक्शन असू शकतो. सो आउट ऑफ धिस सर्क्युलर सेक्शन इज नोन ॲज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर. सर्क्युलर सेक्शन इट इज नोन ॲज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर. बेस्ट कंप्रेशन मेंबर. याला काय म्हणतात, इट इज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर. विच सेक्शन, बॉक्स टॅब्युलर सेक्शन. आणि ते रेक्टँग्युलर पण असू शकतो, स्क्वेअर पण असू शकतो, बट द सर्क्युलर सेक्शन इज नोन ॲज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर. ठीक आहे. सो वेन कम्पेअर टू ऑल हॉट रोल स्टील सेक्शन, सर्क्युलर हॉलो सेक्शन हॅज हायर मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन व्हॅल्यू. ठीक आहे. हेन्स इट इज अ बेस्ट कंप्रेशन मेंबर अमॉंग ऑल द सेक्शन. बेस्ट बीम सेक्शन कोणता, आय. सेकंडरी बीम कोणता, चॅनल. बेस्ट टेन्शन सेक्शन कोणता, अनइक्वल अँगल सेक्शन. ठीक आहे. आणि बेस्ट कंप्रेशन कोणता असेल तर तो असणार मित्रांनो हॉलो. तो काय असणार, हॉलो सेक्शन. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आता याच्या पलीकडे हे 5 झालेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर मग आता फ्लॅट असतो, स्ट्रीप असतं, प्लेट असतं. मग आपण त्यांच्याबद्दल थोडी जनरल माहिती जी आहे ती घेऊन घेऊ. ठीक आहे. तर बघा यांची थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन फक्त आपण रीड करत जाऊया. सो इंडियन स्टँडर्ड रोल स्टील फ्लॅट्स. आता ह्या फ्लॅट्सचा वापर कुठे करतात, फ्लॅट. आधी फ्लॅट कशाला म्हणायचं तुम्ही लक्षात घ्या. हे फ्लॅट म्हणतात कशाला, त्यासाठी मी तुम्हाला एक इथं हे दाखवतो. हे बघा, तर हे जवळजवळ तुम्हाला बघा फ्लॅट, स्ट्रीप आणि प्लेट ह्या तुम्हाला सारख्याच दिसतील, फक्त यांच्या थिकनेस आणि विड्थ व्हॅरी असतात. हे बघा, याला आपण म्हणतो थिकनेस.
इट इज नोन ॲज अ थिकनेस टी आणि ही झाली त्याची विड्थ बी, ही झाली विड्थ बी. ठीक आहे, थिकनेस अँड विड्थ. सो याला फ्लॅट कधी म्हणायचं लक्षात घ्या, वेन इट इज नोन ॲज अ फ्लॅट, when it is known as a flat. So thickness is more than 5 mm. ही जी thickness आहे, thickness, if thickness is more than 5 mm आणि width बघा, width and maximum width is limited to 250 mm. ही जी width आहे ना त्याची, ही width लिमिटेड आहे. The maximum width is limited. ठीक आहे, मॅक्झिमम किती विड्थ असेल त्याची 250, पण थिकनेस इज मोर दॅन 5 mm. याचा वापर कुठे केला जातो बघा, एक इमेज आहे, ही इमेज तुम्ही फक्त इथं बघा, मी तिला नंतर डिलीट करून टाकतो. हे बघा, एक इमेज आहे, तर ह्या इमेजवरती तुम्ही बघू शकता, हा एक बॉक्स गर्डर आहे, प्लेट गर्डर आहे. तर ह्या गर्डरमध्ये बघा मित्रांनो, इथं साईडला येणारे अशा प्लेट वापरल्यात. हे बघा, ह्या पट्ट्या वापरल्यात, ह्या पट्ट्या दिसत आहे तुम्हाला, या पट्ट्या दिसत आहे, दिस नोन ॲज अ स्टिपनर्स. यांना काय म्हणतात, स्टिपनर्स म्हणतात, स्टिपनर्स. तर या स्टिपनर्ससाठी याचा वापर केला जात असतो. त्यानंतर जर बिल्टअप कॉलममध्ये लेसिंग आणि बॅटन सिस्टीम असते, त्यासाठी पण वापर केला जातो. आता फक्त तुम्ही हे नावं लक्षात ठेवा, हळूहळू तुम्हाला याची ओळख होणारच आहे, तेव्हा गोष्टी मी आणखी रिवाईज करेलच. ठीक आहे, तर मी त्यांना फक्त हायलाईट करून देतो तुम्हाला इथं. सो दे आर मोस्टली यूज ॲज अ बेस प्लेट इन स्टील कॉलममध्ये, स्टिपनर्स इन वॉटर टँक, लेसिंग अँड बॅटम इन बिल्टअप कॉलम सेक्शन. आणि याला डेझिग्नेट कसं करतात, सगळ्यात आधी विड्थ. सपोज याची विड्थ आहे, सपोज आता मॅक्झिमम 250 आहे ना, सपोज विड्थ आहे 200. नंतर इंडियन स्टँडर्ड फ्लॅट आणि त्याची थिकनेस आहे मोर दॅन 5, सपोज 10 इज द थिकनेस. अशा पद्धतीने त्याला डेझिग्नेट करतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्ट्रीप. सो व्हॉट इज द स्ट्रीप, थिकनेस इज लेस दॅन 5 mm अँड विड्थ इज लिमिटेड टू 1000 mm. लेस दॅन 5, मग बघा ही झाली स्ट्रीप. तर ही काय झाली मित्रांनो, स्ट्रीप. तर या केसमध्ये ही जी विड्थ आहे, विड्थ मॅक्झिमम विड्थ अप टू 1000 mm आणि थिकनेस टी लेस दॅन 5 mm. सो याला काय म्हणायचं, स्ट्रीप म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्ट्रीप. सो इट इज यूज ॲज अ स्टिपनर म्हणून वापरलं जातं. आणि याला डेजिग्नेट कसं करणार, इंडियन स्टँडर्ड स्ट्रीपसाठी ST विड्थ दाखवायची, त्याची जी काही विड्थ असेल, फॉलो बाय द थिकनेस. सो हा झालं पुढचं रोल स्टील सेक्शन. त्याच्यानंतर आहे प्लेट्स. तर प्लेट्स पण सेमच असणार, फक्त याच्या थिकनेस वगैरे बघा तुम्ही. सो थिकनेस इज मोर दॅन 5 mm अँड लेस दॅन 63 mm. 63 mm पेक्षा कमी आणि 5 mm पेक्षा जास्त प्लेट. इट इज यूज ॲज अ स्लॅब इन अ स्टील बिल्डिंग. स्टील बिल्डिंगमध्ये जो स्लॅब असतो, त्यासाठी आपण प्लेटचा वापर करतो. आणि याला डेझिग्नेट असं करतात, इंडियन स्टँडर्ड प्लेट, लेंथ, विड्थ आणि थिकनेस. त्याची जी काही लेंथ असेल, विड्थ असेल, थिकनेस, अशा पद्धतीने आपण डेझिग्नेट करतो. देन हॉट रोल स्टील शीट. सो शीट जे आहे, इट्स थिकनेस इज लेस दॅन 5 mm. आता बघा, प्लेट आणि शीट या दोघांचा वापर ॲज अ कवरिंग म्हणून केला जातो. खास करून शीट जे आहेत, ॲस्बेस्टॉस शीट असतील, त्यानंतर तुम्ही बघणार की याच्या शीट असतात बघा, गॅल्वनाइज आयरनच्या शीट असतात, वरतून कवरिंग करण्यासाठी, कव्हर करण्यासाठी आपण त्याला वापर करत असतो. तर इट इज यूज ॲज अ रूप कव्हरिंग मटेरियल इन रूप ट्रसेस शीट. तर सेमच असणार, पण ही 5 mm ते 63 mm पर्यंतची थिकनेस आहे. याची थिकनेस कशी, शीटची लेस दॅन 5 mm. ठीक आहे, सो हे झालं शीटबद्दल. मागचं तुम्हाला जर नोट डाऊन करायचं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. इंडियन स्टँडर्ड फ्लॅट, देन स्ट्रीप, या ठिकाणी प्लेट, शीट आणि शेवटी आहे इंडियन स्टँडर्ड स्टील बार्स. मग हे बार्स जे आहेत जनरली असे डेझिग्नेट करतात. हे बघा, असे दाखवले जातात, बार, राऊंड बार किंवा स्क्वेअर बार, असे बार असतात. सो बार, ठीक आहे, 2 प्रकारचे बार आहेत, इंडियन स्टँडर्ड राऊंड बार, इंडियन स्टँडर्ड स्क्वेअर बार. सो इट इज डेझिग्नेटेड बाय इंडियन स्टँडर्ड राऊंड बार आणि फॉलो बाय, याच्यामध्ये डायमीटर दाखवायचा राऊंड बारचा आणि यामध्ये विड्थ दाखवायची, विड्थ ऑफ द स्क्वेअर बार. कारण स्क्वेअरची विड्थ सगळ्या बाजूने सारखी असते. सो राऊंड बार, आता याला जर असं दिलं बघा, इंडियन स्टँडर्ड राऊंड बार्स, दोघं राऊंड बार्स आहेत. पण इकडे लक्ष द्या, इकडचा सपोज आता 20 असेल आणि इकडचा 20 असेल, तर हा 20 mm डायमीटर शो करतोय आणि हा 20 mm विड्थ किंवा साईज त्याची शो करते. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचे हे एकूण 10 प्रकारचे इंडियन
हाय एंड स्टँडर्ड रोल स्टील सेक्शन्स आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. पहिल्यांदा आय, नंतर दुसरा चॅनल, चॅनल नंतर आपण बघितला टी, टी नंतर अँगल, देन हॉलो, नंतर फ्लॅट, देन स्ट्रीप, देन प्लेट, देन शीट आणि बार्स. तर असे हे 10 प्रकारचे सेक्शन्स आहेत मित्रांनो. तर यावरती जर प्रश्न आला तर तुम्ही इझिली लिहू शकता, एवढी इन्फॉर्मेशन आता आपल्याकडे आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. जो काही रिमेनिंग पार्ट आहे आपण त्याला तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हळूहळू जसं तुम्ही स्टील स्ट्रक्चर सब्जेक्ट शिकत जाणार, मी पॉसिबल जेवढ्या इमेजेस किंवा व्हिडिओज तुम्हाला दाखवत जाईल, मग या गोष्टी आणखी तुम्हाला क्लिअर होतील की यांचा यूज कुठे केला जात असतो. ठीक आहे. आता मात्र फक्त बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत चला. चलो, थँक्यू.